मित्रांनो, पुन्हा एकदा मुद्रा सुजवल गो या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर आज भात शेतीला सुरुवात केली आहे लावायला. बघा इकडे या साईडला माझ्यासाठी खास मित्र ट्रॅक्टर घेऊन आला आहे. दाखवू तुम्हाला चिखल कशी करतात कोकणामध्ये, भात शेती कशी लावतात ते. आता काम चालू आहे बघा इकडे. आज पाऊस लागला भरपूर दिवसांनी मित्रांनो. 15-20 दिवस पाऊस नव्हता आणि कालपासून सुरू झाला आहे. हा बघते कालपासून सुरू झाला आहे पाऊस, त्यामुळे या साईडला पाणी नसतं ह्या शेतामध्ये इकडे जास्त. त्यामुळे बोललो आज लावून घेऊया. तर बघूया, आज एक मळी लावायची आहे. बघूया आज किती होतं आहे ते मित्रांनो. मोठी मळी आहे, भात काढून झाला आहे. पाऊस लागला म्हणून आज पाणी पण खूप झालं आहे मळीतून. बघा बोललो म्हणून करून घ्या बोललो सगळं. आज एक मळी ते लावून घेऊया. दाखवतो कशी कोकणामध्ये भात लावणी केली जाते. तर मित्रांनो, सकाळपासून जोता आता कमी झाल्यामुळे मित्रांनो ट्रॅक्टर आहेत लोकांकडे, पण ट्रॅक्टर पण सगळ्यांच्या चिखल आता चालू झालं त्यामुळे कोणाला भेटत नव्हती. सकाळपासून ट्रॅक्टर भेटत नव्हती मित्रांनो. माझा खास भाऊ आज माझा ट्रॅक्टर घेऊन आला आहे. लावल्या तिकडे, कारण आता दुसरी ट्रॅक्टरचं काम चालू आहे. तर माझा खास भाऊ माझ्यासाठी आज ट्रॅक्टर घेऊन आला स्वतःची. बोललं चल माझी ट्रॅक्टर आहे, फुकटमध्ये करून देतो सगळं फुकटमध्ये. पेट्रोल पण स्वतःच्या खिशातून पैशातून पेट्रोल वापरणार आहे तो. तर बघूया, उद्या आपलं बंद राहणार आहे आणि उद्या दिवस बंद राहणार आहे. परवा आपली चिखल करणार, आपण दुसरी सुरुवात करणार. एका दिवसाची आमची भात लावणी असते, पण यावर्षी जरा पावसाने पण गोंधळ केला त्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला. सुरू झालं आता बांध घालायला. बांध घालतो इकडे भाऊ माझा. चिखल झाले आहे पूर्ण इकडच्या या साईडची. एवढी बाकी आहे फक्त. एक लास्ट खत मारून झालं आहे. आता लास्ट फिरवतोय वरती, लास्टचा हात मारतोय वरती. हा मास्टर आहे सगळ्यात मास्टर आहे हा मित्र. माझ्या एका शब्दावरती आलाय भाऊ माझा. काय कामाला एका शब्दावर ट्रॅक्टर स्वतःच्या आणलं घरात ना. आता उद्या स्वतः मला सगळी चिखल करून देणार आहे. 5 माळा आहेत त्या. ते तरवा आणायला जाऊया तिकडे वरती. आता ते तरवा आहे, तिकडे तरवा आता आणायला जाऊया. चिखल पण आता होत आले आहे. 5 मिनिटात होऊन जाईल चिखल. भाऊ धरायला गेलाय बघा, शिकतोय जरा, शिकतोय. धरती लोक चिखल जाऊन एवढं पार वाटचे फाट जात आहेत. गाड जात आहे आवाज नाही आहे. निपातच्या बांध घातला फाट जात आहे. वर बघ, आमचा कट करून टाका. वर बघ मागच्या चहा पण आता आली आहे. जरा सुस्ती उडूया आपली. जरा पळव जरा.
भात तर आता टाकून झाला आता लावायचे आहेत फक्त तिकडे टाकतात आता भात पुढे आता तिकडे भात टाकायचं राहिलं आहे माणसं पण आल्यात आता लावायला भात दाखवतो कशा प्रकारे कोकणामध्ये भात लावतात ते पद्धतीने बघा अशा प्रकारे टाकलं जातं पाऊस पण आला मित्रांनो जोरात बघा फक्त 2-4 दिवस पाऊस चांगला केला जरा पाऊस लागता आहे आता काय तोंड घेऊन गेलो होतो तो मित्रांनो इलो 15 दिवस तरी दाखवलं नाही तोंड सुरुवात झाली मित्रांनो तिकडे जरा पाणी बघून येतो मी आता तिकडे किती वर चढलं आहे ते दुसऱ्या मळीमध्ये तिकडे पाण्याचं पण जरा कमी असल्यामुळे अजून इकडे पण अजून लोकांच्या लावायचं आहे तुमच्या 7-8 मळे असतात फक्त तिकडे सुरुवात केली आहे जातो तिकडे वरती या साईडला तिकडे 5-6 मळे त्या साईडला तिकडे बघतो जाऊन पाणी वर चढलं आहे की नाही शेतामध्ये इकडे उकळदूर चालू झाली आता उकळदूर चालू आहे बघा आमची जमीन आहे इकडे तर आता उकळदूर काढतोय स्वतःही जमीन आहे त्याची उकळदूर करतोय इकडे आमची जमीन आहे बघा आता उद्या बघूया उद्या वेळ नाही आहे पण बघूया झालं तर एका दुसरी चिखल करायची कारण का जरा माणसं जरा परवा येणार आहे त्यामुळे आता व्हायला पण आता पाणी लागलं आहे काल पाऊस पडला भरपूर त्या आमच्या 5-6 मळ्या द्या हा तरवा आहे आमचा समोरचा आमच्या एका दिवसाची लावणी असते मित्रांनो 1 दिवसाची लावणी असते फक्त आणि ह्या 2 मळ्या इकडच्या पण यावर जरा पावसाने जरा गडबड केल्यामुळे जरा 2 दिवसात लावणी जाणार आहे कारण का पाणीच नाही मळ्यामध्ये लावणी कशी करायची असा प्रॉब्लेम आहे रात्री जरा पाऊस जास्त पडल्यामुळे आज सुरुवात केली उद्या माणसं नाही आहेत त्यामुळे बघूया उद्या जर जमल्यास एका दुसरी मळी लावली तर लावणार नाही तर परवा डायरेक्ट परवा का एका दिवसात आमचं होऊन जाईल एका ईडीचं फक्त आहे 15-20 माणसं असली की एका ईडीत होऊन जाईल एवढ्याच फक्त भांगे आहेत बघूया आता कसं होतं आहे ते आता आलो आहे बघा या साईडला मित्र पण आहेत तिकडे वरती बघतात पाणी किती लागलं ते का सकाळी मी बांधून गेलो होतो बंधारा आता बघूया किती पाणी लागलं आहे बंधाऱ्यामध्ये चढला वर चढला बघा सकाळी बांधून गेलो होतो हा एक फळी टाक सकाळी बांधून गेलो होतो पाणीवरती चढलाय पूर्ण बघा आपल्याला नाही बाबा हे बघा एक फळी टाकली की आलं पाणी हे बघा आलं वरती पाणी आता इथून डायरेक्ट शेतात नजारा पावसातला हिरवगार झालंय पूर्ण मित्रांनो पुन्हा एकदा मुद्रसुज्वल लोगो यूट्यूब चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो भात लावण्याचा दुसरा दिवस आहे आजचा म्हणजे आमची एक दिवसाची भात लावणी असते पण यावर्षी जरा लेट झाला माणसं नसल्यामुळे आणि पाऊस पण लेट झाला त्यामुळे पण सगळ्यांच्या शेती एकाच टायमिंगला भात पेरल्यामुळे एकाच टाईमला सगळ्या शेती लावायच्या होत्या त्यामुळे माणसं पण भेटत नव्हती आज भेटले आहेत बघूया आज कितीपर्यंत होते भात सकाळच्या वाजले आहेत 6:45 आता आलं शेतात आहे बघा
बघूया आता मित्र पण येतो आहे, निघाला आहे ना आपल्यातून. तर बघूया आज सर्व संपवून टाकायचे नांगरणी करून चिखल करून. बघूया संध्याकाळपर्यंत किती होतं आहे. पाणी पण आहे बऱ्यापैकी मळ्यामध्ये. बघूया किती होतं आहे ते आज. सकाळचं वातावरण मस्त शांत वातावरण आहे, पाखरांचा किलबिलाट. आमचे ट्रॅक्टरवाले आले आहेत. सकाळ सकाळ शब्द पाहिला आहे मित्राने आज पहिला. नाही तर 9, 10, 11 वाजता उठतात ते. आज पहिल्यांदा शब्द पाहिला भावासाठी फक्त, नाहीतर 11, 12 वाजल्याशिवाय उठत नाही. ते 6:30 दिलेला, 7:30 आहे, 6 वाजता दिलेला. आता किती वाजले? 7 वाजले आहेत, तरी पण 1 तास लेट. करायला सुरुवात केली आहे न थांबता. 1 मिनटा पण थांबला नाही भाऊ माझ्यासाठी. बघा लगेच सुरुवात. काल हा एक मळी लावलेली फक्त, कारण का काल याला वेळ नव्हता, जरा एक प्रॉब्लेममुळे नाही आला. आज सकाळी आला आहे. मोठी आहे मळी जरा, आणि ते 4-5 बांधले. आज दिवसात लावून होईल सर्व. पावसाचं वातावरण पण आहे, आता पाऊस येईल वाटतं. काय मित्रांनो, आता तिकडचे पूर्ण खालचे भांगे झाल्यात. फक्त 1, 2 तरवड्याचा भांगा आणि हा 1 वरचा भांगा बाकी आहे. तर ही एक चिक्कल आता जेवायला जाणार. आता वाजले मित्रांनो 1:30 वाजला आहे. आता होय ते इकडचा अजून बाकी आहे. खूप भात पुरणार आहे वाटतं, भरपूर झाला आहे यंदा. 1.5 महिना झाला मित्रांनो भात पेरून. पाऊस नसल्यामुळे लेट झालं, त्यामुळे जास्त तरवा जो पाठून पण आला तो पण वाढला, त्यामुळे जास्त तरवा होणार आहे. हे बघ, ही अजून मळी एक बाकी आहे अर्धी, ही अजून अर्धी बाकी आहे. भरपूर होणार आहे. 3च मळ्या बाकी आहेत आणि तरवा किती आहे बघा. इकडे आता लावायला ती बारकी मळी लावतात छोटीशी. आता एवढी मळी आम्ही आता फक्त नांगरून जाणार घरी. बघूया संध्याकाळी किती होते. उरला तर मग काय बघूया, लावायला लागणार दुसऱ्या मळी कुठेतरी. हे बघा, इकडून पाणी घेतलं होतं या साईडून, कारण का मित्रांनो पाणी नव्हतं मित्रांनो. पाऊस नसल्यामुळे पाणी नव्हतं, त्यामुळे परवाशी पाणी लागलं. त्यामुळे इकडे पूर्ण पॅक केलं आहे बंधारा या साईडला. हे बघा, पूर्ण पॅक केलं या साईडला. ते बघा, एक माणूस बुडेल एवढी जागा आहे, एवढे खालती खोल आहे इथे. हे बघा, इकडे पूर्ण पॅक केलं आहे या साईडला, त्यामुळे पाणी भेटलं. इकडे वरची मळी पण लावून झाली आहे काल. बघूया आता किती होतं आहे ते. म्हणून हे फळ नाही म्हणत तर भात लावून झाला. एकच मळी बाकी आहे आता ही. आणि तर वादळ बघा का आली आहे ती. पाऊस बघा, वादळ पण आहे, वारा मोठा आहे. शेवटची मळी एकच बाकी आहे मित्रांनो, ती बघा. ती झाडं सगळं लावून भात. वारा खूप आहे पावसामध्ये आहे ना मित्रांनो, वारा आहे खूप बघा.
वारा खूप आहे म्हणजे कारण का आता अधिक महिन्यात पाऊस लेट झाला म्हणजे भात लावण्या टायमिंगला पाऊस आहे थोडा आता सुरू होतोय पाऊस मित्रांनो थोडा थोडा एवढा नाही पाऊस गावात पण वादळ आहे वाऱ्या पावसाबरोबर वादळ खूप आहे ते खतबीत मारून झालाय मित्रांनो मध्ये एकदा बघ धरायचं आहे म्हणजे लावायला सुरुवात करतील इकडे एवढं भात उरलं आहे अजून खूप भात एवढा पूर्ण मित्रांनो अर्धी मळी होती या तरव्याची आणि हा एक तरवा होता फुल तर मित्रांनो आमचं पूर्ण सर्व लागून दरवर्षीचं आणखीन 4 मळा एक्स्ट्रा लागला मित्रांनो म्हणजे बघा खूप तरवा लागला 1.5 महिना पेरून झालेला तरवा 20 की 22 मिनिटा तरवा पेरलेला मित्रांनो त्यामुळे आता 1.5 महिना झाला तरवा पेरून त्यामुळे जास्त तरवा शेवटला जे न रुजलेले पण होते ते पण रुजून आले मित्रांनो त्यामुळे भरपूर तरवा झाला शेवट आहे मळे मित्रांनो म्हणजे आजपासून संपलं सर्व ना पाणी पण आता वरती चढलं आहे आता 10-15 मिनिटांनी आता येईल वरती या आता पाटाने या साईडला गाळूया त्या खालच्या मळीत जायला आपल्या सकाळी जमलं तर चिक्कल करायची आहे बघूया आता माणसांमध्ये डिपेंड आहे इकडे झाला एवढा तरवा काढून एवढा तरवा आता काढून झाला आहे थोडासा तर आता चाललो आहे आता घरी तिकडे लावतात आता चिक्कल माझं तर आता काम काय नाही आहे जातो आता घरी तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा जर आपल्यातले व्हिडिओ तुम्हाला बघायचे असे जास्तीत जास्त तर आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तर मी मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय